Yeah.
सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवी वर वापर कुमादेवी वर वापर कुमादेवी वर Ram
चराचर जाशाने चराचर तुका म्हणे विश्वंभरा जाशाने चराचर जाशाने चराचर काय उने तयापाशी काय उने तयापाशी रिद्धी सिद्धी ज्यांच्या नाशी रिद्धी सिद्धी ज्यांच्या नाशी रिद्धी ज्यांच्या नाशी रिद्धी सिद्धी ज्यांच्या नाशी तुंबार उमाई तुंबार उमाई मागणे ते मागो देवा 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 मागणे ते मागो देवा
मागण्याचे मागो देवा मागण्याचे मागो देवा मागण्याचे मागो देवा करू भक्ती त्याची सेवा करू भक्ती त्याची सेवा
मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार आता पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक माझा प्राप्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जवाहर नगर इचलकरंजी वारकरी संप्रदाय तसंच श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय गाथा पारायण सोहळा बिजेचा उत्सव आणि या उत्सवातील अंतिम टप्प्यातील सेवानाम उद्या सांगता 7 दिवस ज्यांनी मनापासून जी सेवा केलेली आहे त्या सेवेचा चेक पगाराचा दिवस म्हणजे उद्याचा आज चेक वटवायचं काम आहे उद्या काला झाला की चेक वटला म्हणून समजा ना याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचं उद्या निर्याण कालनाम बिजेचा उत्सव सर्वत्र संपन्न होत आहे आणि त्याच अनुषंगाने हा चाललेला तुकोबारायांचा गाथेचा ज्याने पंचम वेद मानला ती गाथा आणि त्या गाथेचा पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्यातील आजची समारोपाची वक्त्याला बंधनं असतात 3 काळ बंधनं असतात तिन्ही सेवेमध्ये प्रथम दिनी मंगलाचरणातलं चिंतन व्हावं नाम स्वरूप लक्षण तटस्थ लक्षणाचं त्या सगुण परमात्म्याचं निर्गुण परमात्म्याचं चिंतन व्हावं हा प्रथम दिनाचा नियम आहे आणि आज आहे तो जागराचा दिवस नाम आज मागणीपर आहे आणि उद्या आहे काल्याचं घेतो त्याच्यामध्ये काय वर्णन व्हावं चरित्र ते उच्चारावे केले देवे भोकोळे या न्यायाने 3 दिवसामध्ये या 7 सप्ताहामध्ये आपल्या वक्त्याला 3 वक्त्यांना बंधन आहे पहिल्या दिवशीचा वक्ता जागराच्या दिवशी आणि उद्याच्या वक्त्याला बाकीचं चाकोरी सोडून त्याला बोलता येत नाहीतर मग इकडं जाऊन तिकडं जाऊन फिरून आणि परत तिथं गंगावेशी मध्ये यायला काय हरकत नाही पण काही बंधन आहेत असो या न्यायानं आज
जगद्गुरु तुकोबारायांचा असणार अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला असून तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून परमात्म्याकडे परमात्मा स्वरूपाकडे काय मागणं म्हणतात. मागणे ते मागो देवा करतो भक्ती असं म्हटलेलं नाही. मी एकटा करतो म्हटलेलं नाही. सर्वांना समावेश धरून तुकोबार म्हणतात करू भक्ती त्याची सेवा. अनेक न्यायाने त्या परमात्म्याची सेवा करता येतं. त्या सेवेतलं फल आहे आणि या सेवेच्या फळाच्या माध्यमातून तुकोबार या ठिकाणी म्हणतात आम्ही मागतो देवाकडे काय मागावं. आमचं तुमचं मागणं वेगळं आहे. संतांचं मागणं वेगळं आहे. सामान्य जीवाचं मागणं तुमचं आमचं सामान्य जीवामध्ये म्हणतो. आम्ही तुम्ही भगवान परमात्म्याकडे जे मागतो ते अशाश्वत आहे. आम्ही तुम्ही जे मागतो ते काय अशाश्वत आहे. आणि संत जे मागतात ते शाश्वत सुखाची मागणी मागतात. आमची तुमची मागणीमध्ये सुख आहे. सुख आहे पण किती सुख आहे. क्षणिक सुखाची मागणी आहे. आमची तुमची जी मागणी आहे ती क्षणिक सुखाची मागणी आहे. हा क्षणिक सुखामध्ये आपल्या सुखाची प्राप्ती होत नाही. व्यावहारिक दृष्ट्या पाहायला गेलं त्या भगवान परमात्म्याकडे अनेक जण आपण मागतो पण मागितल्यानंतर त्या सुखाची प्राप्ती होत नाही. प्रत्येक मनुष्य जीव जो या भूमी पृथ्वी तलावर जो धडपडत आहे तो कशा करता धडपडत आहे. सुखासाठी. मज लागे दुःख भावे ऐसे कोणी जीवे ना भावे. असं कुणाला वाटते का माझ्या वाट्याला दुःख यावं असं कुणाला वाटते का. एखाद्याला वाटते की बाबा मी सतत दुःखी असावं. असा कोणी एक प्राणी आहे का या पृथ्वी तलावर. इवन मनुष्य नव्हे प्राणी मात्रामध्ये जरी गेला तरी देखील त्यांना दुःख व्हावं असं वाटत नाही. कारण प्रत्येक जीवाला जी अपेक्षा आहे ती सुखाची अपेक्षा. पण सुखाकरता धडपडत आहोत पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झालेली नाही. सुखाची प्राप्ती झालेली नाही मात्र सुखाकरताच आमची तुमची धडपड चालू आहे खटपट चालू आहे पण सुख आपल्याला अजूनही मिळालेलं नाही. एक दृष्टांत मी विनोदाने सांगत असतो नेहमी. मुंबई सारख्या महान सिटीमध्ये मोठ्या सिटीमध्ये दोघही पती पत्नी गावाकडे विवाहित नवविवाहित दाम्पत्य विवाह झालेला होता. आणि विवाह झाला असताना ते मुंबई सारख्या सिटीमध्ये आपल्या पतीची नोकरी आणि त्या सोबत ती पत्नी दोघेही निघाले होते. त्या मुंबई सारख्या सिटीमध्ये राहिलेले होते. राहिले बराच काळ गेला. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर बघता बघता वर्ष झालं. लग्नाला वर्ष झालं. वर्ष झाल्यानंतर दोघेही काम आटपून संध्याकाळच्या वेळेस जेवण झालं. जेवण झाल्यानंतर थोडं बाहेर फिरून आले आणि पलंगावरती झोपले होते. झोपले असता दोघांचाही विचार विनिमय सुरू झाला. काय हो बघता बघता आपल्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्ष पूर्ण झालं. 10 बाय 10ची खोली. 10 बाय 10च्या खोलीमध्ये 4 बाय 6चा खॉट. आता जागा केवढी शिल्लक राहिली असेल तुम्हाला माहिती. आता त्यात पत्नीनं प्रश्नाला काय हो आपल्याला एखादं मुलबाळ झालं तर ते कुठं झोपणार. ती म्हणली तुम्ही जरा तिकडे सरका मी जरा इकडे सरतो. दोघांच्या मध्ये मूल झोप हरकत. पुन्हा 5 मिनिटं गेली. ती म्हणली आणि एखादं झालं तर ती कुठं झोपल. तो म्हणला तू आणि जरा तिकडे सरक मी जरा इकडे सरकतो. दोघांच्या मध्ये झोपल. 5-10 मिनिटं गेली. आता त्या पतीला वाटलं की बाबा हे आता आपलं कॅसेट शांत झालं निवांत झालं आता काय टेन्शन नाही. पण कालांतराने 5-10 मिनिटं गेली. 10 मिनिटानं पुन्हा तिला आठवण आली काय हो आपल्या कुलदेवतेच्या कृपेनं 2 मुली झाल्या आणि 3रा मुलगा झाला तर तो कुठं झोपल. आता हे म्हणले. तो म्हणला तू आणि जरा तिकडे सरक मी जरा इकडे सरकतो. तो इकडे सरकायला गेला. बरोबर खाली बारडी पाण्याची भरलेली होती. त्या बारडीवर पडला. ती तिकडे सरकायला गेली. पातेलं होतं त्या पातेल्यावर ती पडली. दोघही दोन्ही बाजूला पडली. मुलं झालेली नसताना दोघांच्या कमरा मोडल्या. मला सांगता न झालेल्या मुलाने कमरा मोडल्या तर झालेल्या मुलाने काय अवस्था केली असेल. हाय सुखाच्या अपेक्षा आम्हा तुम्हाला. सर्व सुखाची आशा जन्म केला.
झालेली नाही. काय तृप्ती झाली म्हणता? जेवायला पंक्तीच्या पंक्ती बसलेल्या होत्या. पंक्तीमध्ये बुंदीचे लाडू होते. अनेक जण फिरत, अहो लाडू घ्या, अहो लाडू घ्या. नको नको नको, पोट भर. आशा झाली, आशा थांब. पण पाच शिल्लक राहिला. म्हणले अहो लाडू घ्या, पोट भरले, पण द्या म्हणले. तरी पण दोन घेतले आणि पाठीमागे ठेवले. म्हणजे खाल्लेले आहे त्याची तृप्ती झाली, त्याला आशा म्हणतात. आणि जो घेतलेला लाडू आहे तो पाश आहे. शिल्लक राहिलं पाश आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, शनेक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, माया व्यशिला जीव माझा. माझे सोयीत नेणते कोणी, काहीच न करते मज वाचुनी. सज्जन तव सुखाची मांडणी. कधी येतात सगळी जवळ, सगळी कधी येतात. गुळ आहे तोवर माश्या येतात. या ठिकाणचा गुळ हल्ला की माश्या येत. तसंच आपल्याकडे अमाप धनसंपत्ती आहे, अमाप सर्व सर्व सुविधा आहेत. त्याच वेळेला महाराज ते आमचे पाहुणे, जरी पाहुणे लागत नसले तरी लांबन लावतो महाराज. अक्काच्या नंदच्या भणीच्या मावशीच्या लेकीचा नवरा म्हणून काय जवळचं नातं असेल बघा. अक्काच्या नंदच्या भणीच्या लेकीचा नवरा, ते आमदार आहेत ना, ते आमचे पाहुणे आहेत. कुणीकडनं तर इकडनं असं व्हायला. जे लागत नाही ते देखील लावतो महाराज. कधी सज्जन तव सुखाची मांडणी. या न्यायानं प्रत्येक जीव सुखासाठी धडपडत आहे. मग तुकोबारा देखील म्हणतात, हा या ठिकाणी मागतात भगवान परमात्म्याकडे जे मागतात. तुकोबारा म्हणतात, ज्या घराण्यामध्ये तुकोबारा जन्माला आले ती किती पिढीची सेवा होती महाराज. तर तुकोबारांच्या पासून पाठीमाग विश्वंभर बाबा, हा विश्वंभर बाबा, पदाजी, आबाजी, मुकुंद, हरी, या न्यायानं 7 पिढींची सेवा महाराज बोल्लोबा महाराजांच्या पर्यंत चालत आली. आणि बोल्लोबा महाराज दर मदर मुक्काम करीत 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 पंढरपूरच्या वारीच्या दिशेने पंढरपूरला यायचे. आता पंढरपूरला येत असताना बोल्लोबा महाराज कशी यायची, तर त्या काळातली वारी आणि आताची वारी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. भाकरी करून घ्यायच्या, पण त्या वाळलेल्या घ्यायच्या. दर मुक्कामाला एखादी भाकरी खायची आणि ती मुक्काम करत करत वारी आहे. आम्ही वारीला जाताना आता भाकरी बिकरी काही न्यायची गरज, फक्त एखादा ड्रेस घेतला तरी पुष्कळ झालं. बाकीचं सर्व काही तिथं तुम्हाला उपलब्ध आहेच महाराज. काही बाकीचं काही सुद्धा वारीला घ्यायची गरज नाही. आता आषाढीच्या वारीमध्ये एवढी गर्दी बघतो आपण, हे म्हणले काय वारी झाली म्हणले. काय काय वारी कशी काय झाली? हो एक नंबर. पुण्यात तर म्हणला 2-3 पोती भरलीत म्हणला, एवढी वारी झाली. आता ही वारी वेगळी आणि त्या काळातली आताच्या वारीमध्ये त्या जमीन आसमानचा फरक बरं का. आम्ही वारीला आषाढीला गेलो 2007ची गोष्ट बरं का. वर्षाला असतोच आम्ही, पण 2007ला एक गंमत झाली. आपल्या तिथं निप्पाणी जवळ मत्तिवडी म्हणून गाव, भैरापूर मत्तिवडी नव्ह, कोगनुळी मत्तिवडी. तिथली एक दाम्पत्य आलं होतं वारीला. वारीचा विषय निघाला म्हणून सांगितलं. हा दाम्पत्य वारीला आलं होतं, दोघही वारीला आले होते. आणि दोघही वारीला आल्यानंतर पुण्यामध्ये वारी आली, पुण्यात वारी आली आणि वारी आली. पुण्यात आल्यानंतर एकादशी होती. आता त्या वारीमध्ये काय तुम्हाला माहिती आहे, सगळं वाटप होतं. शेंगदाणा, चिक्की, चिप्स, वेपर, सगळे अनेक पदार्थ, नावं घेईल तेवढी थोडीच आहे. आता एवढे सगळे पदार्थ त्या बिचारा कधी नाही ते आलेला होता, त्याने घ्यायला चालू केलं. घेता घेता 2 विजारीचं किस्सं भरलं, नेहरू शर्टाचं 2 किस्सं भरलं, वरचा पण किस्सा भरला. आता पुन्हा द्यायला सुरू. आता घ्यायचं कशात, त्याला प्रश्न पडला. अवघड झालं. म्हणला काय नाही म्हणला, डोकं लढवलं म्हणला. विजार काढली, विजारीचे खालचे 2 पाय बांधले. हा सत्य घटना सांगतो बरं का. दोन्ही पाय बांधले, वर्ण विजारी सगळं भरलं आणि एक पाय पुढं एक पाय पाठोपाठ खांद्यावर टाकला. आणि आमचा मुक्काम कुठं होता माहितीये का, वडगाव शिरी, पुणे 14, हा आवळवाडी, त्या रोडला आमचा मुक्काम होता. आता जवळजवळ मला वाटते भवानी पेठेतनं त्या वडगाव शिरीला यायला रात्रीचं वाजलं त्याला 12. लवकर काय यायला रस्ता सापडला नाही. आला विचारा, सगळे आणलेले पिशवी होते ते बॅगेत भरलं, सगळं झालं. वारी संपत आली. वारीचा अंतिम टप्पा आला वाखरीला. आता गंमत अशी झाली, वाखरीला सगळ्या संतांच्या पालख्या एकत्र येतात, सर्व संतांच्या पालख्या एकत्र येतात. आणि आमचा मुक्काम होता उलट दिशेला. वाखरीवरनं
कराड रोडला पाठीमाग 3.5 किलोमीटर पाठीमाग होता. हे चालत चालत पुढं गेलं. कुठं गेले कळलं नाही आणि वाकरीवर हे इसकटलं. कुठं चुकला पत्ता लागला नाही. पत्नी हंबरडा फोडून रडायला लागली. आमचा दिंडी मालक म्हणला, पुण्यात जेव्हा गोळा कराल तर तेव्हा त्याची बुध कुठे गेली म्हणला. म्हणजे त्या वारीतला ह्या वारीतला फरक कळला नाही. त्यानं सगळे रडायला लागले. अक्षरशः शोधून शोधून दुसऱ्या दिवशी सकाळी दशमीलाच पंढरपुरात त्याची गाठभेट झाली. असो, आता या वारीतला आणि त्या काळातल्या वारीतला बोल्लोबा महाराज दर मधील मुक्काम करीत करीत पंढरी क्षेत्रामध्ये येत असताना घरातून बाहेर पडताना बोल्लोबा महाराजांच्या पत्नी कनकाई आई साहेब बोल्लोबा महाराजांच्याकडे विनंती करतात, महाराज तुम्ही वारीला निघालेला आहात ना, मी पण यावंशी इच्छा करतो. आता बोल्लोबा महाराजांना प्रश्न पडला की पत्नीला वारीला घ्यावं का न घ्यावं. कारण राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट हा पुरवला जायचा त्या काळामध्ये. आता अजिबात नाही. आता आपलाच हट्ट त्या पुरवून घेतात. त्यांचं तिनेच, त्यांना पुरवायची गरज नाही. आणि त्या काळामध्ये राजहट्ट, बालहट्ट, स्त्री हट्ट पुरवला जायचा. कनकाई आई साहेबांना महाराजांनी विनंती केली, या वारीला पण त्या भगवान परमात्म्याकडे काही मागायचं नसेल तर माझ्या सोबत या. कनकाई आई साहेबांनी होकारात्मक मान डोलवली, अजिबात काही मागणार नाही. दर मधल मुक्काम करीत करीत महाराज पंढरी क्षेत्रामध्ये आले आणि रावळामध्ये आपल्या आसबी ठेवली आणि पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला गेले आई साहेब. आणि बोल्लोबा महाराज दर्शन घेतले. त्यावेळेला भगवान परमात्म्याची मान खाली झाली होती. का हो? 7 पिढीच्या सेवेचं ऋण त्या भगवान परमात्म्यावर होतं. असा भगवान परमात्मा तो मान खाली घालून उभारले होता. आणि काही काल गेला, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. बोल्लोबा महाराज पुढे निघाले. आईसाहेब मागून आल्या. आईसाहेबांनी दर्शन घेतलं. पण आईसाहेबांनी परमात्म्याकडे काही मागितलेलं नाही. मात्र मनामध्ये एक प्रश्न येऊन गेला, विठ्ठला विठ्ठला. मनामध्ये एक प्रश्न येऊन गेला की म्हणल्या, जर पांडुरंग परमात्मा तुझी वारी चालावी असं तुला जर वाटत असेल तर ही कूस पवित्र झाली पाहिजे. ही कूस पवित्र झाली पाहिजे. या न्यायानं त्या फक्त मनामध्ये एक विचार येऊन गेला. आणि मग बोल्लोबा महाराज पुन्हा पाठीमागून आले. अहो चला, बराच वेळ झालं तुम्ही दर्शन घेताय. पाहतात तर त्या भगवान परमात्म्याची मान थोडीशी वरती झालेली होती. बोल्लोबा महाराजांना कळाले की महाराज आई साहेबांनी काहीतरी मागितलं असावं. काय हो, भगवान परमात्म्याकडे काही तुम्ही मागितलं का? कनकाई आई साहेब म्हणतात, मी अजिबात काही मागितलेलं नाही. मात्र त्या पांडुरंग परमात्म्याबद्दल माझ्या मनामध्ये एक विचार येऊन गेला की ही कूस पवित्र व्हावी, वारी तुझी चालावी असेल तर देवा. एवढं फक्त मनामध्ये येऊन गेलं. असो म्हटले. पण त्याच ज्ञानात दोघेही बाहेर निघाले. दर्शन झालं. पंढरी क्षेत्रामध्ये आले बाहेर. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. प्रदक्षिणा काढल्या. रावळामध्ये आल्या आणि मग बसले महाराज. आता ही त्या काळातली बोल्लोबा महाराज कनकाई आई साहेबांची वारी होती. आणि आमची तुमची वारी कशी बघा. चला लवकर बोली बांधा, गाडीत बसा, चला निघाले. पंढरपूरला निघाले. पांडुरंगात चला, गडबडीने बायगा ठेवायचे, दर्शनला जायचं, चंद्रभागेत दर्शन घ्यायचं, गडबडीने पडदिशी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचं. पांडुरंग परमात्म्याचे दर्शन घ्यायचे. धावत 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 नगर प्रदक्षिणा करायची. नगर प्रदक्षिणा धावत धावत झाली की निवांत बसून जेवायचं. म्हणजे दर्शनामध्ये निवांतपणा आमचा सगळीकडे धावा धावा आहे. आणि जेवायचं कसं म्हणले, निवांत बसून. आता बोल्लोबा महाराज आई साहेब बसले महाराज. आणि कालांतराने बराच काळ गेला आणि मग कनकाई आई साहेबांची कूस मात्र पवित्र झाली. आणि सावजी महाराज, जगद्गुरु तुकोबाराय आणि कान्होबाराय हे तिघेही पुत्र कनकाई आई साहेबांच्या पोटाला आले. आणि माघ शुद्ध पंचमी त्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराय यांचा जन्म झाला. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी काही काळ आपल्या घराण्यामध्ये खेळत बागडत लहानपण घालवलं महाराज. आणि लहानपणामध्ये तुकोबारायांनी असं वाटलं
की तुकोबारायांनी लहानपणामध्येच आपल्याला कुठला निश्चय केला होता तर मरणाची भीती त्यांची लहानपणी सुटली होती. कारण त्यांच्या सवंगड्यांच्या सोबत जगद्गुरु तुकोबारायांनी मरणाचा खेळ खेळला होता. कोणता खेळ खेळला होता? मरणाचा खेळ खेळला होता. आणि हे तुकोबारायांनी प्रमाणाच्या द्वारे सिद्ध केले. मरणाही आधी राहिलो मरोने किंवा मरण माझे मरून गेले मज गेले अमर. हे लहानपणातल्या काही गोष्टी घडल्या. कालांतराने ओघ वाढत गेला आणि तुकोबाराय भक्तीच्या वातावरणामध्ये विलीन झाले. आणि भक्तिमय वातावरणामध्ये विलीन झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराने गाथेसारखा महान असा पवित्र ग्रंथ लिहायला सुरुवात केली. आणि लिहिता 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 ज्या ज्या वेळेस जसा जसा प्रसंग येईल त्या त्यावेळेस तुकोबाराने अभंग लिहिले. आणि त्याच काळामध्ये तुकोबाराने जे अभंग लिहिले त्या अभंगामध्ये काही मागणीपर अभंग लिहिले. पण जगद्गुरु तुकोबारा म्हणतात भगवान परमात्म्याकडे मागत असताना आमच्या घराण्यामध्ये कोणत्याही प्रकारची मागण्याची रीत काही मागणे आमानुषिक देवा काही मागणे वडिलांची रीत जाणत असो. आम्हाला मागणं हे उचित नाही, अनुचित आहे. ही तुकोबाराची भाषा, आमची तुमची नाही. आमची भाषा काय आता परवडत नाही, एवढ्या लांबून येतोय. किमान तुम्ही एवढं तरी घालायला पाहिजे होत. 6,000 विठाला विठाला. अहो म्हणले माझ्यासोबत ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरला द्यायला पाहिजे, व्हिडिओ शूटिंग आहे त्याला द्यायला पाहिजे असे म्हणतात बर का मागणारे. काही मागणे हे आम्हा अनुचित म्हणत नाहीत त्याने, काही मागणे आम्हा उचित म्हणतो. आता त्या काळामध्ये तुकोबारा म्हणतात आम्हाला काही मागणे
अनुचित आहे, पण देवा तुम्ही मागा म्हणताय ना म्हणून मागतो. तुकोबरा म्हणतात भगवान परमात्मा स्वतः जगद्गुरु तुकोबरा म्हणतात तुकोबरा तुम्ही काहीतरी मागा, तुम्ही काहीतरी मागा. मागा म्हणता का मनसे काही मागा, मनसे काही मागा, मनसे काही मागा, मनसे काही मागा. हे देवा पांडुरंगा, हे देवा पांडुरंगा, हे देवा पांडुरंगा, पांडुरंगा मनसे काही मागा. आता मागण्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. आमचं तुमचं सामान्य जीवाचं मागणं एक लिस्ट आहे मोठी, आणि संतांचं मागणं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिस्ट नाही. ज्या ठिकाणी आपण मागतो भगवान परमात्म्याच्या पूजेकरता, आपण पांडुरंगाच्या परमात्म्याच्या पूजेकरता जात असताना काय घेऊन जातो, काय घेऊन जातो? बोला बोला लवकर बोला. काय हो महाराज तुम्ही पण विचारला काय घेऊन जातो म्हणून. आता काय देवाला काय नाही त्यात हार, फुले, पेढे, उदबत्ती, साखर, कापूर, असे बरेच. हे सगळं मटेरियल खर्चून किती होईल हो? लय लय 100 रुपये होईल, 200 रुपयेच होईल. आता एवढ्या 200 रुपयामध्ये त्या भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर त्याला हे सगळं समर्पित करतो आपण. जगद्गुरु तुकोबरा म्हणता हे जरी तू समर्पित करत असशील तरी हे सर्वाची उत्पत्ती नाम, सर्वाचं स्वरूप मात्र तोच आहे. कासे आणि पूजा करू केशी राजा, हाची संधे माझा फेडी आता. उदकी नानो तरी स्वरूप ये तुझे, तेथे माझे काय वेचे देवा. गंधांचा सुगंध पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय वाहू. फलदाता तुझी तांबूला अक्षता, तरी काय आता वाहू तुझ. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्मतेचे अंग तुझे नाही. गाता तो ओंकार टाळी नादेश्वर, नाचावं याथार नाही. तुका म्हणे अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी. या भगवान परमात्म्याला समर्पित करण्याकरता सर्व स्वरूपानं तोच आहे. पण एवढं जरी असलं तरी आपण त्याला समर्पित करतो आणि आपण त्या देवाकडे मागतो. काय मागतो? काय नाही. भगवान परमात्मा पांडुरंगा या वर्षी घर बांधायचं म्हणतोय, या वर्षी पप्पीचं लग्न करायचं म्हणतोय, या वर्षी पप्प्या 12वीला आहे, तो त्यावर त्या व्यवस्थितरित्या पास झाला पाहिजे. या वर्षी शेजारच्या बांधाला अर्धा एकर रान निघले, ते पण मीच घ्यावं म्हणतोय. आता एवढी सगळी कामाची लिस्ट 200 रुपयाच्या बाजारामध्ये करायला तुमचा काय गडी आहे होय तो? काय काय काम भगवान परमात्म्यानं करावं. भगवान परमात्म्यानं अनेक प्रकारची कामं केलेली आहेत, पण ती कुणा करता? सद्भक्ता करता. सद्भक्ता करता भगवान परमात्मा जरूर काम करेल तुमचं, जरूर. न सांगता कळे अंतरचे गोज, आता तुझी लाज तुझ देवा. वहिने उघडा दार हाका मारे, वहिने उघडा दार हाका मारे.
आणि कधीतरी गाडी मारणारे ड्रायव्हर वेगळे असतात. आपली जमात कधीतरी ड्रायव्हर गाडी मारणारे झाले बरं का. विठाला विठाला हो, भगवान परमात्म्यानं न सांगता भक्ताची कामं करावी, न सांगता त्या भगवान परमात्म्याला अंतर्कळ येतो महाराज. म्हणून वहिनी उघडा दार हका मारे चोकोबाचे बहीण झाला शारंगर. या न्यायानं देवाला सर्व काही कळतं. पण इथं या ठिकाणी महाराज म्हणतात आमचं मागणं वेगळं आहे आणि सामान्य जीवाचं मागणं वेगळं आहे. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा म्हणतात आम्ही जे मागणार आहोत काय म्हणशी काय मागा हेची दे गा पांडुरंगा. काय रे त्या ठिकाणी सतत तुझ्या सेवेमध्ये माझं नाम देह राहो. या ठिकाणी संतांचं मागणं असं आहे की हेची सुख पुढते मागतो आगळे आनंदाचे फळे सेवादान. या न्यायानं मागतात नवे नवे. तुकोबा म्हणतात दुसरं काय आम्ही मागतो, तुम्ही म्हणताना मागा आम्ही मागतो. काय मागा मागणे ते मागो देवा, मागणे ते मागो देवा, मागणे ते मागो देवा, मागणे ते मागो देवा. करू भक्तीच्या सेवा, करू भक्तीच्या सेवा, करू भक्तीच्या सेवा, करू भक्तीच्या मोठमोठ्या लोकांना कळलं नाही महाराज. महाभारतामध्ये धर्मयुद्ध सुरू झालं आणि धर्मयुद्धाची सुरुवात होणार ही बातमी सर्वत्र पसरलेली होती आणि धर्मयुद्धाला प्रारंभ होणार मात्र भगवान कृष्ण परमात्म्याकडे भेटण्याकरता पहिल्यांदा हा दुर्योधन आला होता. दुर्योधन आलेला आहे आणि दुर्योधन आला आणि मात्र उशाला बसला, देवाच्या उशाला बसला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पहुडलेले होते
आणि उशाला बसलेला आहे. आणि काही काल गेल्यानंतर अर्जुनही आला. अर्जुन आले आणि अर्जुन पायशाला बसला होता. पायाकडच्या बाजूस अर्जुन बसलेला आहे. दुर्योधन मात्र उशाकडच्या बाजूस बसले आहे. 5-10 मिनिटं गेली. भगवान परमात्म्याला जाग आली म्हणत. भगवान परमात्मा उठले पोटदेशी उठले आणि पाहतात तर काय, अर्जुना कधी आलास. आता कधी आलास म्हटल्याबरोबर पाठीमागनं आवाज आला. काय म्हणले, हे असे लबाडे आहे म्हणले, खऱ्याचे दिवस नाहीत म्हणला. पहिला जो कोणी आलाय त्याला कोणी विचारत नाहीत, मागाहून येणाऱ्यालाच विचारतात म्हणले. हा आता काय म्हण आहे ती, काना मागून आली तुम्हीच म्हणताय बरं आहे, मी नाही म्हणते. आता त्या भगवान परमात्म्याला पाहिलं आणि भगवान परमात्म्याला म्हणले, विचारले. भगवान परमात्मा म्हणले, काय झालं दुर्योधना. देवा म्हणले, त्याच्या अगोदर मी आलो. हो पण मी पहिल्यांदा तिकडं पाहिलं, कारण मी उठते वेळी बाळा म्हणले पायाकडची बाजू मला दिसणार, पाठीमागची बाजू कशी दिसणार म्हणले. नाही म्हणले, हे जाणून बुजून चाललंय तुझं म्हणले. अरे बाबा तसं काही नाही दुर्योधना, हरकत नाही म्हणले. काय म्हणले, कसं काय दोघेही आलाय म्हणले. काय नाही म्हणले, धर्मयुद्ध होणार. हो होणार. मग म्हणले तुम्ही कुणाकडच्या बाजू. नाही म्हणले, हे बघा मी एकटा येणार, मी काही शस्त्र उचलणार नाही, मी कुणाशी लढणार नाही. फक्त मी एवढं करीन, रथात बसीन, घोडे हाकीन, वाटलं तर 4 हिताच्या गोष्टी सांगेन, बाकीचं काही मी करणार. जमत असलं तर मला कुणी घ्या, नको असेल तर 18 अक्षोणी सैन्य एका बाजूला आहे, 18 अक्षोणी सैन्य एक जण घ्या. एक जण भगवान परमात्मा म्हणले, कृष्ण परमात्म्याला दुर्योधनानं युक्ती लढवली म्हणले. आता याला घेऊन काय करावं म्हणले. ह्यो काय येणार, फक्त म्हणले 4 हिताच्या गोष्टी सांगणार, जेवणार, खाणार, रथात बसणार, रथ हाकणार, एवढंच काम करणार, याच्या पलीकडे दुसरं काही काम करणार नाही. म्हणजे अशी काही माणसं असतात, काही काम करत नाहीत पण त्यांची शक्कल मात्र व्यवस्थित लढते, की काम करणाऱ्याच्या दुपटीनं कार्य करतात. असं काही कार्य करणारे आहेत. त्यामध्ये भगवान परमात्म्याला म्हणले, अर्जुना म्हणले, भगवान दुर्योधना बोल म्हणले, तुझा पहिला नंबर काय मागणार आहे. दुर्योधनाने म्हणले 18 अक्षोणी सैन्य आहे, ती मला राहू द्या. आता एक बाजू उचलली म्हणलं, पडलेली बाजू अर्जुनाकडे. मात्र एवढा विषय आहे, मागणे ते मागो देवा, देवालाच मागतात. देवाकडे मागतात. जगद्गुरु तुकोबाराय स्वतः मागतात, मात्र देवाला देवाकडे मागतात. पण या एके ठिकाणी असे म्हणतात तुकोबाराय, द्यायचं ना देवा, मागणे ते तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. काय दे या संताशी दिलवी, दुसरं काही आणि तुझे काही न मागो तुझ. का देवा आणखीन काही मागण्याकरता नाही शिल्लक असं राहिले नाही. जे मागायचं आहे त्या भगवान परमात्म्याकडेच मागायचं आहे. मग त्या भगवान परमात्म्याकडे मागत असताना तुकोबारायांनी आम्ही काही मागत नाही म्हणतात. आणि 125 अभंग तुकोबारायांचे गाथ्यामध्ये फक्त मागणीपर प्रकरणातील आहे. किती मागणी पर प्रकरणातील 125 अभंग आहे. 125 अभंग तुकोबारांनी लिहिलेले आहेत. पण ते मागणं कुणा करताय, ते मागणं मात्र जगता करताय, सामान्य जीवा करता, सर्व जगता करता मागणं आहे, स्वतः करता नाही. आमचं तुमचं मागणं आहे ते स्वतः करता मागणं आहे. याच्यामध्ये इतरांच्या करता काही नाही. नाम स्वहिता करता मागणं आहे. संत मात्र स्वहिता करता मागत नाहीत, जगताच्या हिता करता मागतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारे थोरी व सांडिले आपुले परिसे. या ठिकाणी संत मागतात ते जगता करता मागतात, आपण मागतो ते स्वतः करता मागतात. मात्र या ठिकाणी मागण्याचा दृष्टिकोन संतांचा काय तर जगत कल्याणा जगताचा उद्धार व्हावा या उद्देशानं संत महात्मे मागतात. आपण मात्र स्वतः करता मागतो म्हणजे स्वार्थ आहे. त्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ दडलेला नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात मागणे ते मागो देवा. काय मागतात करू भक्ती त्याची सेवा. बोलत असताना महाराज म्हणतात की आम्ही सेवा करू भक्ती करू आणि या दृष्टिकोनातून मागतात महाराज. आता भक्ती करू म्हणतात सेवा करू म्हणतात आणि ज्या करता स्वतः नाही तर इतरांना सर्वांना समाविष्ट करून घेऊन. कारण करू हा शब्द सर्वांनी अनेक वचने सिद्ध होतो. करतो म्हटलं तर एक वचनानं सिद्ध होतो. मात्र करू या न्यायानं म्हणतात की सर्व अनेक वचनानं सिद्ध होतो. जे सर्वांना समाविष्ट घेऊन म्हणतात महाराज करू भक्ती त्याची सेवा. का हो या कलियुगामध्ये अनेक प्रकारच्या भगवान परमात्म्याकडे जाण्याचे मार्ग आहेत. मात्र त्या भगवान परमात्म्याकडे पोहोचत असताना जो मार्ग अत्यंतिक सोपा सांगितला कलियुगातला त्या मार्गाच्या आधाराने संत महात्मे म्हणतात की मी तिथपर्यंत पोहोचू. अवघ्या वाटा झाल्याशी कलिनगडे साधन. या कलियुगामध्ये साधन घडणार नाही. साध्याच्या प्राप्ती करता साधन असावं आणि साधन घडणार नाही. महाराज म्हणतात कलिनगडे साधन उचित विधी विधान न कळे नगडे सर्वता. न कळे कळणारही नाही आणि घडणारही नाही. कारण का ऐका कलेचे महिमान असत्यासे रिजले जल पापा देते अनुमोदन करते हेळन संतांचे. या न्यायानं या
कलियुगामध्ये असत्याशी रिजलेजन पापा देते अनुमोदन करते हेळण संतांचे या न्यायाने या ठिकाणी महाराज म्हणतात की साधन घडणार नाही. साधन जरी घडत असेल तर त्या साधनाला प्रतिबंध निर्माण होईल. निळोकार म्हणतात नाना साधनांच्या केल्या खटपटा परिधान पोवत्याच्या दारवंटा जाणो जाता जाणीव खाली आड फाटा योग अभ्यासे रोदिती सिद्धी याच्या वाटावो गाव. तर या कलियुगामध्ये मायेचा प्रतिबंध निर्माण होईल आणि प्रतिबंध निर्माण झाल्यानंतर साधन घडणार नाही. मग साधन घडणार नाही तर या कलियुगातलं अत्यंतिक सोपं साधन काय तर महाराज म्हणतात करू भक्ती त्याची सेवा. भक्ती हे साधन अत्यंत सोपं आहे. त्या न्यायाने त्या भक्ती मार्ग त्याचा स्वीकार करा म्हणतात. कारण भक्ती कुणीही करू शकतो. भक्ती कुणी करू शकतो महाराज. कारण त्याच्याकरता ब्रह्मवेत्ता असायला पाहिजे याची काही गरज नाही. म्हणून महाराज म्हणतात की अत्यंतिक सोपा मार्ग कोणता तर भक्ती मार्ग आहे. भक्ती पंथा बहु सोपा पुण्य दृष्टिकोन मागण्याचा असा आहे की जेणेकरून या सर्व सामान्य जीवाला भगवान परमात्म्याची भक्ती घडावी. म्हणून महाराज म्हणतात करू भक्ती त्याची सेवा. आता भक्ती म्हणजे तरी काय हो? भक्ती म्हणजे तरी काय स्वस्वरूपाशी सतत अनुसंधान असणं याचं नाव भक्ती आहे. एरवी तिची ना चौथी पहिली ना सरती तया नाव भक्ती तत्वता जाण याला भक्ती म्हणतात. नवे नवे भागवतकार म्हणतात अहर्निशी माझी कथा अहर्निशी माझी वार्ता अहर्निशी माते ध्याता तया नाव भक्ती तत्वता. एवढंच नव्हे तर जगद्गुरु तुकोबारांच्या भाषेमध्ये बोलायचं असेल तर भक्ती म्हणजे काय हिची थोर भक्ती आवडते देवा संकल्पा विमाया संसाराची हीच भक्ती आहे. या भक्तीच्या द्वारे भगवान परमात्म्याला आकळता येतं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तो देव ऐसे करे दावी रूप मज गोपिका रमणा ठेवू दे चरणा बरी माता. या न्यायाने त्या भगवान परमात्म्याला भक्ती करता येते. नवे या भक्तीची व्याख्या सांगत असताना महाराज हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. नाम त्या संसारातून अलिप्त होणं आणि त्या भगवान परमात्म्याशी एकरूप होणं याचंच नाव भक्ती आहे. देवाशी विभक्त नसणे याचंच नाव भक्ती. देवाशी विभक्त नसणे याचं नाव भक्ती आहे. म्हणून तुकोबा म्हणतात करू भक्ती त्याची सेवा. आता भक्ती करू म्हणतात पण भक्ती करत असताना भक्ती अत्यंतिक सोपी आहे ना कठीण आहे. ज्यानं केली नाही त्याला कठीण आहे. भक्ती ते कठीण सुळावरील पोळी आणि ज्यानं केली त्याला म्हणतात महाराज भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो संग सुखयाचे सुख आम्हा झाले धरिता याचा संग. आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झाली म्हणतात. कशामुळं ज्याच्या भक्ती या साधनेद्वारे आम्ही तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलो त्याकरता आम्हाला त्याच्या भगवंताची प्राप्ती झाली. कशा करता भक्तीमुळे प्राप्ती झाली महाराज म्हणतात. भक्ती किती प्रकारची आहे कशी आहे काय आहे तुम्हाला सर्वजण ज्ञात आहात बहुश्रुत आहात. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी नवविध प्रकाराची भक्ती आहे. या ठिकाणी ती भक्ती करू म्हणतात. करू भक्ती त्याची सेवा. आता सेवा करू म्हणतात. आता सेवा कशी आहे कशा पद्धतीची आहे ती उत्तरार्धामध्ये पाहू. विठोबा रखुमाई
मागणे ते मागो देवा. मागणे ते मागो देवा. आणि तिथं झाला बाबा तिथं झाला मागणे ते मागो देवा.
काय उणे दया पा काय उणे दया पासे काय उणे दया पासे संत भगवान परमात्म्याला भगवान परमात्म्याकडेच देवालाच स्वतः म्हणतात तुकोबंतात मागणे ते मागो देवा करू भक्ती त्याची सेवा भक्ती करू. आता भक्तीची व्याख्या तुम्हाला सांगितली, भक्ती कशा पद्धतीने आहे ती सांगितली. पण भक्ती आमची एक दिवसाची नाही, म्हणजे वार बदलला देव बदलला. भक्तीमध्ये स्थिरता आहे. तुमच्या आमच्या भक्तीमध्ये स्थिरता आहे का? स्थिरता नाही. आज वार कुठला? बुधवार. तुम्ही एक दिवसानं पुढा आहे असो. आज वार बुधवार आहे, उद्या गुरुवार. उद्या जरी गुरुवार असला तरी आपण श्री गुरुदेव दत्त म्हणू. परवा दिवशी शुक्रवार, तुळजा भवानीच्या नावान चांग भले. शनिवाराला बजरंग बली की, रविवाराला ज्योतिबाच्या नावान चांग भलं, भैरवाच्या नावान चांग भलं, खंडोबाच्या नावान. परवा दिवशी सोमवार आला, नम पार्वती पती हर हर. मंगळवार आला, उद गाय उद. परत बुधवार आला, कोण म्हणते पांडुरंग, कोण म्हणते भूताचा वार. हा म्हणजे आपल्या ठिकाणी एकविध भाव नाही. मात्र 7 दिवसामध्ये रूप बदलतं, मात्र स्वरूपानं मात्र एकच आहे. स्वरूपानं
एकच आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम, येथे आणू नाही विषम. या न्यायाने सर्वत्र व्यापलेला एक स्वरूपानं भगवान परमात्मा आहे. अशा भगवान परमात्म्याची महाराज म्हणतात करू भक्ती त्याची सेवा. आता सेवा कशी आहे, सेवा कोणत्या पद्धतीची आहे, सेवा किती प्रकारची आहे. सेवा आर्थिक सहाय्य करतो ती देखील सेवा आहे. पंगत घालणं ही देखील सेवा आहे. पंगत घालायला जमत नसलं इथं येऊन लोट झाड करणं ही देखील सेवा आहे. इथल्या प्रत्येक वस्तू उचलून ठेवणं, उचलून घेऊन जाणं नाही, नाही तर उचलून घेऊन जाणं ना, तर असं पण आहे. प्रत्येक वस्तू टाळ नेऊन अडकणं, मृदंग नेऊन ठेवणे, हे माईक नेऊन ठेवणे ही देखील सेवा आहे. ग्रंथांना वस्त्र घालणं ही देखील सेवा आहे. ग्रंथाची पूजा करणं ही देखील सेवा आहे. विना पहारा घेणं ही देखील सेवा आहे. या सर्व सेवा आहे महाराज. याच्यातली कुठली आपल्याला जमत नसेल तरी महाराज म्हणतात सेवा ते आवडी उच्चारावे नामा. वेद काम निवारोनी, हा ही देखील सेवा आहे. काय, भगवान परमात्म्याचं नाम उच्चारण करणं ही देखील सेवा आहे. या सर्व सप्ताहामध्ये, सप्ताहाची सुरुवात झाल्यापासून विना पहारा करणं, काकडा करणं, हरिपाठ करणं, मृदंग वाजवणं, चाल म्हणणं, इथली हातरात्री करणं, लोट झाड करणं ही सगळी सेवा आहे. या सगळ्या सेवेमध्ये आपल्याला कुठलंच काही जमत नसलं, जमत असलं आणि उगत जमत असलं आणि नसणं याच्यामध्ये फरक आहे बरं का. जमतंय तरी देखील महाराज हो मला ते काय जमणार नाही, हीच नाही. महाराज म्हणतात सेवा त्यावडे उच्चारावे नाम, भेदाभेद काम निवारण. एवढंच नाही, घ्यावे घ्यावे माझी सेवा, घ्यावे घ्यावे माझी सेवा, घ्यावे घ्यावे माझी सेवा, घ्यावे घ्यावे माझी सेवा. दिन दुर्बळाची देवा. दुसरं प्रमाण असं आहे, महाराज म्हणतात सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. एक सेवा आहे, हा सेवे भाव आहे. आणि सेवा भाव वृत्तीने त्या भगवान परमात्म्याची आपण 7 दिवस सेवा करत आलेलो. म्हणून तुका म्हणतात करू भक्ती त्याची सेवा. बरं, ज्याची आपण सेवा करतो हा त्याच्याजवळ काय कमी आहे, काय कमी आहे सांगा. अखिल कोटी ब्रह्मांडाचा जगताचा मालक भगवान परमात्मा आहे. काय उने तयापासी, रिद्धी सिद्धी त्याच्या दासी. रिद्धी सिद्धी कोण आहेत, कोणाच्या पत्नी आहेत? या गणपती बाप्पाच्या पत्नी आहेत. गणपती बाप्पाच्या 2 पत्न्या आहेत. आता ह्या दोन्ही पत्न्या भगवान परमात्म्याच्या अंगणामध्ये, पटांगणामध्ये, भगवान परमात्म्याच्या महाद्वारामध्ये लोट झाड करण्याकरता आहेत.
नवे नवे पाय धुवाच्या दैवा पात्र झाले पाय लक्ष्मीचे हाते लक्ष्मीचे हाते पाय लक्ष्मीचे हाते पाय लक्ष्मीचे हाते लक्ष्मीचे हाते पाय लक्ष्मीचे हाते लक्ष्मीचे हाते रे आले कापुरते रे आले कापुरते रे आले कापुरते रे आले कापुरते रे गे आवा तो हरे आनावा तो हरे रे आनावा तो हरे आनावा तो हरे रे गे आनावा तो हरे आनावा तो हरे रे गे आनावा तो हरे आनावा तो हरे वेळोवेळा डोळे पाय लक्ष्मीच्या हाती दिसे यावे का खोळते सगळीकडनं वाजाप जोरात चाललंय बहुतेक लवकर आवरा म्हणे असो महाराज म्हणतात ज्या भगवान आपण पूजा करतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुणाची करतो हा? कुठल्या दिवशी करतो वार कुठला आणि पूजा कुणाची वार दत्तात्रयांचा आणि पूजा कुणाची होय का नाही आता बरं ही पूजा कुठल्या 6 शास्त्र 18 पुराण आहेत त्या कुठल्या पुराणामध्ये आहे काय हो मला माहिती नाही म्हणून तुम्हाला विचारतो कारण तुम्ही नित्यनेमानं करत आहात जरी असली नसली पण त्याच्या ठिकाणी तुमचा भाव मात्र आहे भाव आहे म्हणून तुम्ही पूजा करता जरी गुरुवारी लक्ष्मीची पूजा करत असाल तरी ती लक्ष्मी आई साहेब भगवान परमात्म्याचे पाय दाबण्याचं कार्य करतात मग आता मालकालाच आपण धरल्यावर मालकीन आपोआप पाठोपाठ येईल का नाही पाय लक्ष्मीचे हाती दिसे यावे का कोळती वेग्या नावा तो हरी मज दिना ते उद्धरी महाराज म्हणतात अशी लक्ष्मी अखिल कोटी ब्रह्मांड जगताचा मालक जे आहे त्या मालकाची पत्नी आहे महाराज आणि अशा आईसाहेबांची सेवा करतात आणि महाराज म्हणतात काय येऊन हे तयापाशी रिद्धी सिद्धी त्यांच्या दासी नुसत्या रिद्धी सिद्धी नाही अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारे नवजाता दुरी दवडिता अष्टमहासिद्धी भगवान परमात्म्याच्या दारामध्ये लोळंगतात ओळंगतात नाम लोळत पडलेले आहेत आणि हाकलून लावलं तरी जायला तयार नाहीत असा भगवान परमात्मा आणि अशा भगवान परमात्म्याकडे आपण काय मागावं काय होणे तयापाशी रिद्धी सिद्धी त्यांच्या दासी काया वाचा मन करू देवा हे अर्पण ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली भगवान परमात्म्याची सेवा घडते काया वाचा मन काया म्हणजे शरीर शरीरानं त्या भगवान परमात्म्याची सेवा वाचेनं सुद्धा सेवा घडते वाचेला सुद्धा उपदेश केला घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे सर्व अभंग तुम्ही पाहून घ्या वाणीला सुद्धा उपदेश घेतलेला आहे तरी देखील महाराज या वाचेनं त्याची सेवा घडते काया वाचा मन आता वाणी किती प्रकारच्या परा पश्यंती मध्यमा वैखरी 4 प्रकारची वाणी आहे त्या 4ही प्रकारच्या वाणीनं भगवंताचं चिंतन घडतं आणि आशेनं महाराज म्हणतात काया वाचा मन तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती नाही काही न मागती म्हणतात जीव म्हणजे भाव या भगवान परमात्म्याला समर्पित करून काही न मागती म्हणतात एवढंच नाही तर महाराज काया वाचा मन आता हे जरा अवघड शब्द आहे तिसरा जो शब्द आहे ते अवघड आहे मन भगवान परमात्म्याला अर्पण करणं अत्यंतिक अवघड गोष्ट आहे कारण भगवान परमात्मा स्वतः अर्जुनाला म्हणतात
अर्जुना तू काही देऊ नकोस, फक्त एक मला मन दे. तू हे मन हे मेचे करे माझ्या भजने प्रेम धरे सर्वत्र नमस्कारे मजे. एवढंच नाही, त्याच्या अगोदर 6व्या अध्यायात म्हणतात तू मन अर्पण कर. भगवान स्वतः म्हणतात अर्जुन चंचल ही मन कृष्णम रमाते बलवदृढम. अत्यंत चंचल असणार मन मी देवा तुम्हाला कसं अर्पण करू का? कारण मन कीर्तनात कोण बसले? मन आहे का शरीर आहे? शरीर आहे का मन आहे? शरीर आहे. आणि मन कुठं आहे? ते फटाकड्या उडवायला तिकडे आहे का नाही? शरीर इथं आहे आणि मन मात्र कुठं आहे? फटाकड्या. आता एवढं जरी सगळं झालं तरी तुमच्या सर्वांच्या मनात काय चाललंय हे मी सांगतो. पण माझ्या मनात तर तुम्ही सांगू शकत. तुमच्या सर्वांच्या मनात काय चाललंय सांगू का? मला कवा संपल 11:15 वाजून 5 मिनिटं झाली हे चाललंय. नक्की आहे बघा. त्याने मनापासून असले आणि मनापासून टाळ्या देखील वाजवल्या. असं फार वेळ घेणार नाही. काया वाचा मन करू देवा हे मन. आता देवाला अर्पण करण्याकरता मला म्हणतात हे मन माझं किती चंचल आहे. आता त्या मनाला स्थिर करावं लागेल. कशा प्रकाराने करावं? अनेक प्रकारचे साधन आहे. अभ्यासानं ते मन स्थिर होईल. सहजासहजी मन स्थिर होणार नाही. काय माझं भाग्य आहे बघा. एवढे बार उडा लागले. कुणाचं का असणार? तुकाराम 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 तुका म्हणे विश्वंभर ज्याच्याने हे चराचर. भगवान परमात्मा त्या विश्वाचं भरण पोषण करतो म्हणून त्याचं नाव आहे विश्वंभर. तुकोबर म्हणतात तुका म्हणे विश्वंभर ज्याच्याने हे चराचर. ज्याच्यापासून हे चराचर जयापासून हे सकळ महिमंडळ हे झाले. तो हा पंढरीचा राणा नयनुमाना श्रुतीशी. हा भगवान परमा श्रुतीला नाम वेदाला सुद्धा कळलेला नाही असा भगवान परमात्मा त्याच्यापासून चराचर हे बनले आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. ही सर्व अभंगाची यादी पाहून घ्या. महाराज म्हणतात तुका म्हणे विश्वंभर ज्याच्याने हे चराचर काय होणे तयापासे रिद्धी सिद्धी ज्यांच्या दासी. झालेली सेवा वेळेच्या मर्यादेत अगदी 9:15 9:30ला तसं पाहायला गेलं तर माझ्या हातात विना आला. 9:30 ते 11:30 हद्दीच्या दगडापासून मोजायला पाहिजे. उगाच मधला कुठल्या दगडापासून मोजतो असो तरी पण ही सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी श्री गुरुच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. तुका म्हणे विश्वंभरा तुका म्हणे विश्वंभरा तुका म्हणे विश्वंभरा तुका म्हणे विश्वंभरा
काय उने तया पाशी काय उने तया पाशी काय उने तया पाशी काय उने तया पाशी काय उणे तया पाशी काय उणे तया पाशी काय उणे तया पाशी
ज्ञानवृद्ध असतील, काही तपोवृद्ध असतील, माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ असतील, या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करून वाणीला या ठिकाणी पुन्हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल.